तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा, त्यांच्याशी बोलणं करतो, मी बोलतो त्यांना. बरं बरं. तुम्ही 5 मिनिटामध्ये सीएम साहेबांचं लोकेशन घेऊन त्याच्याशी बोलतो पहिलं. हा बोला दादा, कारण का 4था दिवस आहे आज. 300 फूट उंचावर आहे 300 फुटावर उंच आहे ते, अन्न नाही पाणी नाही आहे. या बरं काळजी नाही. चालतंय बोल. आता 5 मिनिटात सीएम साहेबांचा फोन आपल्याला येईल. आपल्या बरोबर चर्चा होईल, पण आपण मला शब्द हा द्यायचा की चर्चा झाल्यानंतर आपण खाली येणार आहोत. नक्की. जी ठीक आहे. 5 ते 10 मिनिटात आपल्याला आता फोन येईल. मी इथंच बसलोय. मी त्यांची मानसिकता अशी तयार करू दादा, मानसिकता तयार करू. करा अगोदर, असं दादाचं म्हणणं आहे की आणखीन पुन्हा सीएम बोलले झाली हो. होऊ नये. बरोबर आहे. मानसिकता तयार करू आपण. मी तुम्हाला समस्त एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं प्रार्थना करतोय आणि समस्त एसटी कर्मचाऱ्यांचे आशीर्वाद साहेब आपल्यासोबत कायम राहतील अशी मी तुम्हाला अपेक्षा बाळगतो. तुम्ही एक काम करा. आता हे अधिवेशन चालू आहे बरोबर. आता अधिवेशन एक आठवडाभर अजून आहे. आता हे झालं आठवडाभर की तुम्ही मला येऊन भेटा आणि एक मी सर्व अधिकाऱ्यांना बोलवून घेतो एसटीच्या सेक्रेटरी, प्रधान सचिव, एमडी सगळ्यांना बोलवतो आणि सगळ्यांना बोलवून तुमचे जे जे काय विषय आहेत ते कसे आपल्याला कसे मार्ग काढता येईल, सोडवता येईल. पॉझिटिव्ह तुम्हाला माहित आहे की आपलं सरकार पॉझिटिव्ह आहे. आपलं सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे. हो बरोबर. त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना दिल्या ना मी. बऱ्याचशा गोष्टी सोडवल्या की नाही प्रश्न? होय ना सोडवलं की नाही? अरे बाबा सोडवलं की नाही? केलं ना? हो सोडव साहेब. आता तुम्ही एक काम करा, जाऊ द्या सगळं. तुम्ही जीवाला त्रास करून घेऊ नका आणि तुमचा जीव मला महत्वाचा आहे, मुलाचा आहे आणि तुम्ही माझ्या परिवारासारखे आहात. त्यामुळे आपलं एकच कुटुंब आहे. माझा अख्खा महाराष्ट्र परिवार आहे बरोबर. हे आता एसटी वाहक आहे सच्चिदानंद पुरी. बोला. गेल्या मी आणि आपल्यासोबत 2-3 वेळेस आमचा योग आलेला आहे निवेदन वगैरे देण्यामध्ये आणि तुम्ही आम्हाला त्यावेळेस जे आश्वासन दिलं होतं, परंतु तत्कालीन विधान परिषदेचे सभापती रामरावजी नाईक निंबाळकर यांच्या दालनात सर्वपक्षीय आमदारांची बैठक झाली 3 नोव्हेंबर 2021 मध्ये. परंतु ज्या काही मागण्या आमच्या 18 पैकी पूर्ण झाल्या, 16 मागण्या पूर्ण झाल्या, त्याच्यामध्ये प्राथमिकता 3 नंबरला 7वा वेतन आयोग 3 महिन्याच्या आत लागू करता येईल. परंतु 3 वर्ष होऊन गेले देखील आजपर्यंत वेतन आयोग लागू झालेला नाही ना. कर्मचाऱ्यांना न्याय भेटला नाही. 124 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लिखित स्वरूपात लवकरात लवकर शासन निर्णय करून द्यावा अशी मी तुम्हाला समस्त एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं प्रार्थना करतोय आणि समस्त एसटी कर्मचाऱ्यांचे आशीर्वाद साहेब आपल्यासोबत कायम राहतील अशी मी तुम्हाला अपेक्षा बाळगतो. तुम्ही एक काम करा. आता हे अधिवेशन चालू आहे बरोबर. आता अधिवेशन एक आठवडाभर अजून आहे. आता हे झालं आठवडाभर की तुम्ही मला येऊन भेटा आणि एक मी सर्व अधिकाऱ्यांना बोलवून घेतो एसटीच्या सेक्रेटरी, प्रधान सचिव, एमडी सगळ्यांना बोलवतो आणि सगळ्यांना बोलवून तुमचे जे जे काय विषय आहेत ते कसे आपल्याला कसे मार्ग काढता येईल, सोडवता येईल. पॉझिटिव्ह तुम्हाला माहित आहे की आपलं सरकार पॉझिटिव्ह आहे. आपलं सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे. हो बरोबर. त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना दिल्या ना मी. बऱ्याचशा गोष्टी सोडवल्या की नाही प्रश्न? होय ना सोडवलं की नाही? अरे बाबा सोडवलं की नाही? केलं ना? हो सोडव साहेब. आता तुम्ही एक काम करा, जाऊ द्या सगळं. तुम्ही जीवाला त्रास करून घेऊ नका आणि तुमचा जीव मला महत्वाचा आहे, मुलाचा आहे आणि तुम्ही माझ्या परिवारासारखे आहात. त्यामुळे आपलं एकच कुटुंब आहे. माझा अख्खा महाराष्ट्र परिवार आहे बरोबर. हे आता झालं अधिवेशन येऊन भेटा मला. मी नितीनला सांगतो वेळ घ्यायला आणि सगळे अधिकाऱ्यांना बोलवू आपण आणि त्यातून मार्ग काढू. पण साहेब कसं आहे, फक्त वेळोवेळी आतापर्यंत आश्वासन एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत काहीच नाही भेटलं साहेब. अरे बाबा काय ऐका, मी आता जेवढे काही विषय मिटवले तेवढे काही विषय होते का आधी
नाही मिटले पण तू जो काय प्रश्न आहे ते कुठल्याच पद्धतीत मार्गी निघाले साहेब. मी आता तुम्हाला नाही बोलायला पाहिजे. तुम्ही खूप उंच पदावर आहेत आणि मी खूप सामान्य माणूस आहे. नाही आता बोलायला सुद्धा तुम्हाला मला कसं तरी वाटणार. आता हे अधिवेशन संपलं की आपण भेटू, एक मीटिंग करू, त्याच्यामधून मार्ग काढता येईल पॉझिटिव्ह आपण करू. ओके ओके साहेब. ठीक आहे. मी खाली उतरवतो साहेब त्यांना. सकारात्मक आहे. ओके हो साहेब, मी माझ्या कर्मचाऱ्यांशी संवाद करून मी काय करा आणि सगळ्यांना सांगा आपले मुख्यमंत्री पण तुमचे आहेत आणि तुम्ही पण आमचेच आहे. काय काय हो 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 मी माझ्या कर्मचाऱ्यांशी संवाद करून ठीक आहे. लांडगे साहेब धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.